तर ताईनो आज मी चिकाचा घट्ट खरवेस केलेला आहे. ह्याला गिन्ना पण म्हणतात. म्हणजे म्हैस, गाय व्याली की नाही तिचं पहिलं दूध असतं त्याला चीक म्हणतात. त्या चिकापासून हा खरवेस बनवतात. तर गावाकडून दूध आलं होतं म्हणून म्हटलं सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत. हे बघा फ्रीजमध्ये ठेवला होता हा चीक मी. हा चीक त्यानंतर साधं दूध म्हणजे आपण चहामध्ये वापरतोय ते, त्यानंतर गूळ आणि वेलची हे सगळं एकत्र करायचं असतं. तर मला पार्लरमध्ये जायचं होतं म्हणून म्हटलं की गूळ विरघळायला वेळ लागते म्हणून मी हे सगळं मिक्स करून ठेवलं आणि तिकडे जाऊन आले. त्या आल्या पहिल्यांदा गूळ विरघळला काय बघितला तर विरघळला होता. त्यानंतर मी चहाच्या गाळणीने ते गाळून घेतलं. म्हणजे का ते मी तुम्हाला सांगते. तर इथं मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण भांडी ठेवायचं, जाळं ठेवायचं आणि हे गाळून केलेलं कणी दूध ठेवायचं आणि दुधावर पण एक प्लेट झाकायची, मोठ्या पातेल्यावर पण एक ताट झाकायचं. त्यानंतर त्यावर वजन ठेवायचं म्हणजे आपली वाफ वगैरे जाऊ नये ह्यासाठी 20 मिनिट हे ठेवायचं. त्यानंतर हे गरम गरम खरवेस अजिबात खायचं नाही, पूर्ण गार झाल्यानंतरच कणी खायचं. कारण जो आपल्याला थिकनेस पाहिजे असतो म्हणजे घट्टपणा पाहिजे असतो ना, तो गार झाल्यानंतरच येतो त्याला म्हणून. तर त्यानंतर माझी थोडी भांडी पण पडली होती जेवलेली, तर ती सगळी आवरून घेतली. आणि इथे मी काय सांगत होते, मी चहाच्या गाळणीनं का गाळून घेते कारण त्याला कणी त्यावर आपण वेलची पावडर वगैरे टाकतोय ना, तर शिजवल्यानंतर वर असा थर साडतोय आणि मला ते खायला अजिबात नाही आवडत. त्यामुळे मी सगळं मिक्स केल्यानंतर ज्यावेळी गॅसवर ठेवायचं असते ना, त्यावेळी मी ते गाळून ठेवते. आणि हे बघा, हे संध्याकाळी मी आता कणी संध्याकाळच्या वेळेला खायचा होता म्हणून मी सकाळी बनवून ठेवला होता. तुम्हाला सकाळचं खायचं असेल तर संध्याकाळी बनवून ठेवा, म्हणजे गार झाल्यानंतर असा घट्ट असं कणी पीस निघतात आणि घट्ट खरवस खायला पण छान लागतं. हे बघा. चला तर ताईनो, आजचा मिनी व्लॉग इथंच बंद करते. धन्यवाद.